कुठलेही सासू सासरे जावयाची बदनामी कधीच करत नाही. बदनामी करतात फक्त घरातल्या सुनेची. होय मित्रांनो, जावयाची बदनामी करणं म्हणजे स्वतःच्या लेकीला त्रास दिल्यासारखं. त्यांची लेक त्याच्याजवळ नांदते म्हणून त्याला कधीच बदनाम करत नाहीत. एवढंच नाही तर तो खूप चांगला त्याचे गुणगान गातात. परंतु घरातल्या सुनेचं मात्र प्रत्येक ठिकाणी इज्जत काढतात. प्रत्येक ठिकाणी तिचं नाव बदनाम करतात. तिच्या नातेवाईकामध्ये, यांच्या नातेवाईकामध्ये प्लस मित्रांमध्ये कितीतरी ठिकाणी घरातल्या सुनबाईचा नुसतं नावाचा बोबाटा करतात. ती अशी वागते, ती तशी वागते आणि तिच्या डोळ्यातलं पाणी देखील कोणाला दिसत नाही. परंतु जावयाला मात्र फुलात ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग तो जावई कसाही असो, पण त्या जावयाचा लाड करतात. कारण जावयाजवळ त्यांची लेक नांदत असते. मग ही घरातली सुनबाई त्यांची लेक नाही का? त्यांच्या सख्ख्या मुलाची ती बायको आहे. त्या बायकोला त्रास दिल्यानंतर मुलाला त्रास होणारच हे त्यांच्या लक्षात येत नाही. पण सासू सासरे मात्र जावयाचा लाड करतात आणि घरातल्या सुनेला कितीतरी टोमणे देतात, कितीतरी मानसिक आणि शारीरिक त्रास देतात. ही सत्य परिस्थिती आहे मित्रांनो. जावई जर घरी आला तर जावयासमोरच त्या घरातल्या सुनबाईचा अपमानही केला जातो. पण त्या जावयाला मात्र कुठल्याही प्रकारचा शब्द बोलला जात नाही, कारण त्यांच्याजवळ त्यांची लेक नांदत असते. हे शब्द मी वारंवार वापरतो मित्रांनो, कारण कितीतरी ठिकाणी घरातल्या सुनबाईला खूप त्रास सहन करावा लागतो आहे. खूप त्यांचा त्रास असहनीय आहे, तरी त्या सहन करतात. कारण त्या संस्कारी आहेत आणि त्यांना त्यांच्या आईवडिलांची इज्जत ठेवायची आहे. म्हणून त्या सगळ्या गोष्टी सहन करतात आणि त्यांना त्यांच्या मुलांचं शिक्षणही करायचं आहे. एवढं आहे की त्यांचा नवरा त्यांना जीव लावतो, पण सासू सासरे मात्र नाव ठेवतात, टोमणेवा लावतात. एवढंच नाही, डोळ्यातलं पाणी त्यांना सासू सासऱ्यांना दिसत नाही. कितीतरी टेन्शन त्या घरातल्या सुनबाईला असतं केवळ त्या सासू सासऱ्यामुळं. आणि सासू सासरे बिजी असतात जावयाला आनंदी ठेवण्यामध्ये, जावयाला पैसे पुरवण्यामध्ये